नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच RRBने मित्रांनो ऑल इंडियासाठी रेल्वेची अजून एक जाहिरात 10वी पासवरती आणि ग्रॅज्युएशनवरती मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहे। डिटेलमध्ये आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, रेल्वे मार्फत या ठिकाणी 2 जाहिराती सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट न्यूज प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर रिक्रुटमेंट सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह आणि कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी जाहिरात फुल नोटिफिकेशन त्यांनी आत्ताच थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे। तर बघा, यांचे ॲप्लिकेशन उद्यापासून ऑनलाईन मित्रांनो सुरू होतील आणि 14 मे 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। आता याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पाहूयात, त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन कसं होणार आहे तेही पाहूयात। पहिली पोस्ट जी या ठिकाणी आहे कॉन्स्टेबलची, या पदासाठी तुम्ही 10वी पासवरती या ठिकाणी अप्लाय करू शकतात कॉन्स्टेबल पदासाठी। याच्यासाठी वॅकेन्सी टोटल 4208 ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर सब इन्स्पेक्टरची जी पुढची पोस्ट आहे त्यासाठी 452 वॅकेन्सी आहेत। या पदासाठी तुम्ही कुठल्याही शाखेमधून पदवी केलेली आहे तर अप्लाय करू शकतात। कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो तुमचं वय 18 ते 28 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे, प्लस याच्यामध्ये वन टाईम मेजर ड्यू टू कोविड-19 म्हणून तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। दोन्ही पोस्टमध्ये जर बघितलं तर सब इन्स्पेक्टरला 20 ते 28 वर्ष सूट आहे, याच्यामध्येही कोविड-19मुळे 3 वर्षाची सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, ही जी पदभरती होते जसं की कॉन्स्टेबलचं पद आहे, याच्यासाठी तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत त्याही त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आणि यावेळेस मात्र फक्त त्यांनी RRB वाईज म्हणजेच प्रत्येक स्टेट वाईज किती जागा आहेत ते दिलेलं नाही आहे। ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग होईल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळी RRB अलोकेट केली जाऊ शकते, म्हणजे कुठल्याही एका RRBमध्ये ऑल इंडियामध्ये कुठूनही तुम्हाला जॉब दिला जाऊ शकतो। तर यावेळेस RRB वाईज वॅकेन्सी त्यांनी मात्र कुठेच दिलेलं नाहीत, म्हणजे प्रत्येक रेल्वे स्टेशन वाईज वॅकेन्सी नाहीत। याच्यामध्ये बघितलं आपण तर पहा अशा पद्धतीने वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील। जसं की कॉन्स्टेबलची वॅकेन्सी जी आहे 4000 प्लस, त्यासाठी मेल कॅन्डिडेटला मित्रांनो 3577 वॅकेन्सी आहेत। त्यामध्ये ओपनसाठी 1450, SC साठी 536, ST साठी 268, OBC साठी 966, EWS साठी 357। त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटला पहा 631 वॅकेन्सी आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज, आणि PWD साठी देखील याच्यामधूनच वेगळ्या वॅकेन्सी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। तसंच मित्रांनो या ठिकाणी सब इन्स्पेक्टरची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी देखील तशाच वॅकेन्सी आहेत, RRB वाईज वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या नाहीत। इथं पाहू शकता टोटल वॅकेन्सी बघितली आपण तर मेल कॅन्डिडेटला 384 प्लस फिमेल कॅन्डिडेटसाठी 68 वॅकेन्सी आहेत आणि वेगळ्या PWD साठी यामधूनच वॅकेन्सी अजून राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। तर यावेळेस RRB वाईज वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या नाहीत। ह्या झाल्या तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकेन्सी। आता ही सर्व तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहता येणार आहे। अप्लाय करताना कुठलंही RRB तुम्हाला सिलेक्ट करायची आता गरज नाही, कारण की RRB वाईज वॅकेन्सी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे एक्झाम फीज देखील तुम्हाला खूप कमी ठेवण्यात आलेली आहे। जसं की पहा, ओपन OBC जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो इथं 500 रुपये फीज दिसते, परंतु तेवढी फीज नाही आहे। तुम्हाला 400 रुपये तुमचे रिफंड केले जाणार आहेत। या ठिकाणी म्हटलं आहे पहा, या ठिकाणी जसं की आउट ऑफ दिस फीज 500 अँड अमाऊंट ऑफ RS 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिटेक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकल ऑन अफेअरिंग इन CBT। तुम्ही जर कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी म्हणजे परीक्षेसाठी अपियर झाला तर तुम्हाला 400 रुपये तुमचे परत दिले जाणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी ओपन OBC साठी देखील किती 100 रुपये फीज असेल, आणि SC ST एक्सर्व्हिसमेन फिमेल कॅन्डिडेट EBC कॅन्डिडेट जे आहेत यांच्यासाठी 250 रुपये फीज आहे। परंतु तुम्ही जर CBT टेस्टसाठी अपेअर झाला तर 250 रुपये तुमचे वापस केले जाणार आहेत। म्हणजे SC ST महिला कॅन्डिडेट एक्सर्व्हिसमेन कॅन्डिडेट यांच्यासाठी कुठलीही फीज या ठिकाणी असणार नाही, 0 रुपीज फीज होईल। परंतु सुरुवातीला फॉर्म भरताना मात्र ही फीज तुम्हाला भरणं गरजेचं आहे। तर हे फीजबद्दल झालं। आता तुमचं मोड ऑफ सिलेक्शन कसं असेल, ही जी जाहिरात निघालेली आहे जवळपास 5000 प्लस वॅकेन्सी या ठिकाणी आहेत दोन्ही पदांचे मिळून, तर तुमचं सिलेक्शन कसं होईल तेही पाहूयात आपण। तर बघा, लक्षात घ्या ही जी पदं भरली जात आहेत मित्रांनो, ही पदांचं काम काय आहे थोडक्यात, तर जे पण रेल्वे रूल्स आहेत किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, तिथं तुमची जी पण सिक्युरिटी आहे तुमच्यामार्फत तिथं काम करायचं आहे, पूर्ण सिक्युरिटी तुम्हाला सांभाळायची। एक प्रकारचे रेल्वे पोलीस म्हणून तुमचं या ठिकाणी जॉब असणार आहे। अशा पद्धतीने पहा, कुठलीही काहीही तिथं जर मित्रांनो घटना घडली तर सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं। RPF म्हणजेच या ठिकाणी रेल्वे पोलीस म्हणून तुमचं काम असणार आहे। तर या पदासाठी तुम्ही फिट देखील असणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुमची या ठिकाणी सर्वात अगोदर मेजरमेंट केलं जाईल, म्हणजे मोजमाप उंची वगैरे लागणार आहे। त्यानंतर तुमचं या ठिकाणी फिजिकल टेस्ट होणार आहे, ती कशी होणार आहे पाहूयात आपण, आणि त्यानंतर मग तुमच्या या ठिकाणी एक्झाम होईल। एक्झाम कशी होणार आहे तेही आपण बघूयात।
तर बघा, सर्वात अगोदर पाहूयात आपण तुमची CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी होईल त्याची माहिती. तर याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असेल. टोटल 120 क्वेश्चन्स तुम्हाला असतील, ज्याच्यामध्ये मित्रांनो एक प्रश्न एका मार्काला असेल. 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील तुमची या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जसं ओपन EWS OBC NCL कॅन्डिडेटला 35% गुण घ्यायचे, कमीत कमी SC ST साठी 30% गुण घ्यायचे. सिलेबस काय असणार आहे पहा, याच्यामध्ये अर्थमॅटिक असेल 35 मार्काला, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग असेल 35 मार्काला, जनरल अवेअरनेस असेल 50 मार्काला. तर हे 3 टॉपिक्सवरती तुम्हाला या ठिकाणी सिलेबस देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET आणि PMT हे जे आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहा तुमचं सर्वात अगोदर आपण या ठिकाणी उंचीचं वगैरे पाहूयात. PMT फिजिकल मेजरमेंट, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची हाईट ओपन EWS OBC कॅन्डिडेटला मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर या ठिकाणी मागण्यात आलेली आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला 157. SC ST मधून तुम्ही असाल तर 160 मेल कॅन्डिडेटला आणि फिमेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर. त्यानंतर ही जी कॅटेगरी दिली आहे त्या ठिकाणी पहा, गोरखाचं असेल, मराठाचं असेल, डोगरस असेल, हे जे कॅटेगरीज आहेत स्पेसिफाईड बाय गव्हर्नमेंट, यांच्यासाठी मेल कॅन्डिडेटला 163 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेटला 155 सेंटीमीटर. आता फक्त चेस्ट जे आहे ओनली फॉर मेल कॅन्डिडेटला या ठिकाणी ओपन OBC कॅन्डिडेट जे आहेत EWS कॅन्डिडेट त्यांना 80 सेंटीमीटर पाहिजे, SC STला 76.2 सेंटीमीटर आणि एक्सपेंडेड म्हणजे फुगून छाती जी आहे 85 EWS OBC कॅन्डिडेटला आणि SC ST कॅन्डिडेटला या ठिकाणी छाती फुगून 81.2 सेंटीमीटर फक्त मेल कॅन्डिडेटसाठी हे छातीबद्दलचं दिलेलं आहे. तर हे झालं तुमचं फिजिकल मेजरमेंट. आता तुमच्या या ठिकाणी फिजिकल जी एफिशियन्सी टेस्ट आहे ती कशी होईल पहा. जसं की मेल कॅन्डिडेटला मित्रांनो 1600 मीटर रनिंग असते आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग या ठिकाणी असणार आहे. तर 1600 मीटर रनिंग मेल कॅन्डिडेटला हे 5 मिनिट 45 सेकंदामध्ये पूर्ण करायचे आणि महिला उमेदवारांना 3 मिनिट 40 सेकंदामध्ये 800 मीटर रनिंग पूर्ण करायचे. त्यामध्ये परत अजून तुमचे लॉंग जंप आणि हाय जंप देखील या ठिकाणी असणार आहेत, जे की मित्रांनो कॉन्स्टेबलचं जे पद आहे या ठिकाणी मेल कॅन्डिडेटला 14 फीट आणि कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेटसाठी लॉंग जंप जे आहेत 9 फीटचे या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. तर ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल आणि जे या ठिकाणी मित्रांनो पुढची पोस्ट जी आहे सब इन्स्पेक्टर, त्याच्यासाठी देखील सेपरेट या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. त्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तुम्ही जर सब इन्स्पेक्टरला अप्लाय करणार असाल तर त्याच्यामध्येही मित्रांनो परीक्षा जवळपास सेमच असणार आहे, फक्त फिजिकलमध्ये मित्रांनो थोडाफार या ठिकाणी बदल पाहायला भेटेल तुम्हाला. तेही आपण बघूयात काय बदल आहे का याच्यामध्ये, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. दोन्ही जाहिरातीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्हाला पाहता येतील. पहा, जे सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे त्याला मित्रांनो सेमच हाईट या ठिकाणी आहे, हाईटमध्ये कुठलाच या ठिकाणी बदल नाही आहे आणि रनिंगमध्ये देखील मित्रांनो सेम तेच आहे, फक्त 6 मिनिट 30 सेकंदचा वेळ या ठिकाणी सब इन्स्पेक्टरला देण्यात आलेला आहे आणि महिला उमेदवारांना 4 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे इथं वेळ थोडासा वाढून आहे, मात्र सेमच फिजिकल या ठिकाणी सब इन्स्पेक्टरचं देखील तुम्हाला पाहायला भेटेल. काहीच बदल याच्यामध्ये नाही, फक्त टायमिंगमध्ये बदल आहे. आणि जी तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, एक्झाम देखील मित्रांनो तशाच पद्धतीने 90 मिनिटं वेळ आहे. याच्यामध्येही 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस सेम सिलेबस मित्रांनो इथं देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही संपूर्ण माहिती दिली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.